चालू झालाय. उन्हाळा चालू झाला की आपल्या एसीची थंडगार हवा खाण्याची सगळ्यांना सवय असते. पण आता आपण चेक करतोय तर हा एसी पाहिजे तेवढा थंड होत नाही, पाहिजे तेवढा थंड होत नाही. म्हणजे नक्कीच आता एसीला सर्व्हिसिंग करण्याची वेळ आली. एसीला सर्व्हिसिंग करण्याची वेळ आहे. तर सर्व्हिसिंग मध्ये काय काय करतो आपण त्याची आपण सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपल्याला एसीला आता बाहेर प्रोसेसनी बंद करायचं. तर स्टेप बाय स्टेप मध्ये आपण सगळ्यात पहिले याचा कॉम्प्रेसर बंद करू. आता फक्त पंखा चालू आहे. त्यानंतर 2 मिनिटांनी आपण पंखा पण बंद करू. पंखा पण बंद झालाय. आता त्यानंतर आपण मेन पॉवर कट ऑफ करू आणि हा प्लग पण बाहेर काढू. एसी आपला टोटली बंद झालाय. आता आपल्याला शॉक लागणार नाही. आता सर्व्हिसिंग साठी विंडो एसी आपला तयार आहे. आता आपण याच्यातला एअर फिल्टर बाहेर काढू. बघा, हा एअर फिल्टर पूर्णपणे चोक झाला. हा चोक झाल्यामुळे इथून एअर सक्शन होत नाही, ओढत नाही. त्यामुळे आपल्याला थंड हवा बाहेर मिळत नाही. तर आपण एअर फिल्टर साफ करू आणि पूर्ण एअर कंडिशनिंगची सर्व्हिसिंग करू. एअर फिल्टर आपण बाजूला ठेवू आणि त्यानंतर आता ही फ्रंट ग्रिल बाहेर काढायची. फ्रंट ग्रिल काढताना इथे स्क्रू असतात. स्क्रू आपल्याला अनस्क्रू करावं लागेल. स्क्रू लागलेले नाही त्यामुळे ग्रिल बाहेर येईल. आता आपण फ्रंट ग्रिल बाहेर काढणार आहोत. अशा प्रकारे फ्रंट ग्रिल पूर्ण बाहेर निघाली. आता आपण सर्व्हिसिंग मध्ये याची इव्हॅपोरेटर कॉइल पण पूर्ण वॉटर क्लिनिंग करणार आहोत. पहिले एअर क्लिनिंग करू, त्यानंतर वॉटर क्लिनिंग करू आणि कंडेन्सरची पण कॉइल एअर क्लीन आणि वॉटर क्लीन करू. हे करण्याआधी आपल्या इथे इलेक्ट्रिकल कनेक्शन लागले आहेत आतमध्ये. हा बॉक्स बाहेर काढू आणि यातले पूर्ण इलेक्ट्रिकल कनेक्शन डिसमेंटल करू. डिसमेंटल झालं की मग आपण वॉशिंगसाठी एसी तयार करू. ओके. या विंडो एसी मध्ये आपण इलेक्ट्रिकल कनेक्शन पूर्ण सिस्टमच्या बाहेर काढले, जेणेकरून वॉशिंग करताना काही होणार नाही म्हणून. आणि आता एसी मध्ये इलेक्ट्रिकल कनेक्शन कोणतेच नाही आणि आपण बाहेर नळाच्या पाण्याने हे इव्हॅपोरेटर पूर्ण कॉइल क्लीन केलेली आहे आणि आतमधला भाग पण पूर्णपणे स्वच्छ केलेला आहे. आपण बघूया, इकडे पण सगळं स्वच्छ केलेलं आहे. फॅन मोटरमध्ये पाणी लागणार नाही याची काळजी घेतली. पूर्ण पॅक केलं होतं आपण वॉशिंग करताना. आता आपण फॅन मोटरही फिरून बघू फ्री आहे का. फ्री आहे. याला फक्त ल्युब्रिकेशन करण्याची गरज आहे. ती आपण एसी असेंबल करताना पूर्ण क्लीन करू. याचा कंडेन्सर पण व्यवस्थितरित्या आपण क्लीन केलेला आहे. अशा प्रकारे आपण इव्हॅपोरेटर आणि कंडेन्सरची क्लिनिंग केलेली आहे. आता आपण इव्हॅपोरेटर कॉइल आणि कंडेन्सर कॉइल पाण्याने स्वच्छ करून एसी इन्स्टॉल केलेला आहे. आता आपण फ्रंट ग्रिल लावूया. फ्रंट ग्रिल लावल्यानंतर याला व्यवस्थित फिक्स करूया, जेणेकरून पडणार नाही किंवा हे त्याच्या क्लॅम्पिंगमध्ये आपण त्याला फिट करू. आणि त्यानंतर आपण शेवटी एअर फिल्टर लावू. एअर फिल्टर आपण लावला आहे. आता पॉवर ऑन करू. आता एसीला पंख्यावर चालवू. फॅनवर, पहिले फॅन मोडवर. फॅन मोडवर याची एअर फ्लो वाढला आहे, हवेची स्पीड वाढलेली आहे. आता आपण कॉम्प्रेसर स्टार्ट करून बघू. कॉम्प्रेसर पण स्टार्ट झालेला आहे आणि कूलिंग पण सुरुवात झालेली आहे. या विंडो एसी मध्ये चांगल्या प्रकारची कूलिंग आता आपल्याला पहिलेपेक्षा मिळत आहे. अशा प्रकारे आपण हे विंडो एसी एअर सर्व्हिसिंगचं प्रॅक्टिकल पूर्ण केलेलं आहे. थँक्यू.